शिवशंकरांशी विवाह करण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. या तपामुळे माता पार्वतीचे सर्वांग काळसर आणि कुश पडले. जेव्हा शिवशंकर माता पार्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट झाले, तेव्हा त्यांनी माता पार्वतीची अवस्था बघितली. तेव्हा त्यांनी माता पार्वतीच्या अंगावर गंगाजल शिंपडले. गंगाजलाचा स्पर्श पार्वती मातेच्या शरीराला होताच पार्वती मातेचा रंग शुभ्र आणि तेजस्वी झाला. आणि तेव्हापासूनच माता पार्वतीला महागौरी असे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता देवीच्या या रूपातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर मी माता महागौरी सारखी माझ्या ध्येयाप्रती समर्पित आहे आणि शिवत्वाच्या प्राप्तीसाठी मी माझ्या स्वतःच्या शरीराचा विचार न करता दिवस रात्र एक करायला सुद्धा तयार आहे.